7 ते 8 सीसीटीव्ही तपासूनही कृष्ण आंधळेचा शोध घेण्यास अपयश। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार संशयित आरोपी कृष्ण आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा स्थानिक नागरिक ॲडव्होकेट गीतेश बनकर यांनी बुधवारी केला होता। बनकर यांनी गंगापूर रोडलगत असलेल्या सुयोजित गार्डन परिसर मार्गे मखमलाबादला सकाळी 9:30 वाजता जाताना बघितला असल्याचा दावा केला होता। या संदर्भात नाशिक शहर पोलिसांचा तपास सुरू केलाय। मात्र पोलिसांची विविध पथकं शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असून स्थानिकांनी केलेल्या दाव्यात असलेली हा इसम एका दुचाकीवरून ज्या दिशेने पळून गेलाय त्या दिशेने ते सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतंय। सुयोजित गार्डन ते मखमलाबाद गावापर्यंत 7 ते 8 ठिकाणी नाशिक पोलिसांच्या पथकांनी सीसीटीव्हीची तपासणी केली, परंतु या सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे चेहरा दिसून आला नाही। तर हॉटेल ग्रेप एमबीसी समोरील स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यामध्ये एका बाजूला मागच्या बाजूने जाताना दिसून येत आहे। मात्र अद्याप नाशिक पोलिसांची खात्री हा कृष्ण आंधळेच आहे का यावर शिक्कामोर्तब होत नाहीये। दरम्यान कृष्ण आंधळेच्या मागावर एकूण 3 पोलीस पथकं रवाना करण्यात आली असून अद्यापपर्यंत पोलिसांना ठोस असे व्हिडिओ अथवा माहिती मिळालेली नसून पोलीस अधिक तपास करतायत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।